नमस्कार मित्रांनो, नाशिक सिरीजच्या चौथ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आम्ही चाललो होतो महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक ट्रॅक हरिहरगडवर. गजानन महाराजच्या संस्थानावरून आम्ही ऑटो करून डायरेक्ट निघालो हरिहरगडच्या दिशेने. रस्त्यात सुंदर सुंदर नजारे पाहत आम्ही हरिहरगडकडे चाललो होतो. हरिहरगड बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर सर्वात खतरनाक ट्रॅकच्या यादीत महाराष्ट्रात हरिहरगडचं नाव येतो. हरिहरगडचं एक विशिष्ट आहे मित्रांनो, हरिहरगड चढायला कातळ पायऱ्या आहेत. हरिहरगडची उंची मित्रांनो 3676 फूट आहे. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं मित्रांनो, त्याच्यामुळे इथे येऊन थोडा चाय नाश्ता केला आणि पुढे निघालो. थोडं पुढे जातात आम्ही तिकीट वगैरे काढलं, बॅग वगैरे जमा करून दिली आणि हरिहरगडकडे निघालो. हरिहरगडचा ट्रॅक सुरू केला तेव्हा आम्हाला कळाला की तो 90 डिग्रीचा ट्रॅक पाहण्यासाठी खालून वरी थोडा वेळ आणखी चढावं लागेल. म्हटलं ठीक आहे, एवढं पण चढून घेऊ आपण. आमचं नाशिकमध्ये ट्रिप प्लॅन करण्याचं मेन कारण म्हणजे त्र्यंबकेश्वरचे महादेव आणि दुसरं हरिहरगड. हरिहरगड चढताना मधात छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसले आम्हाला. ब्रह्मगिरी सारखा धुकं इथं पण खूप होतं, कारण आम्ही सकाळी सकाळी लवकरच आलो होतो. आम्ही आमच्या फुल एनर्जीने वरी चढत होतो. रस्ते पण खूप डेंजर आहेत मित्रांनो इथले, बघू शकता तुम्ही. अशा रस्त्याचा ट्रॅक करून आम्ही अर्ध ट्रॅक कंप्लीट केलं होतं. चढून थोडं भूक लागली होती म्हणून मॅगी खाल्ली, ते पण 50 रुपये प्लेट. वरी मित्रांनो खूप महाग आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी. माझ्या मनात एक विचार आला, मी जर इथं दुकान टाकली तर पैसा हो गया. आजच्या पार्ट मध्ये फक्त एवढंच मित्रांनो. हरिहरगडचा दुसरा पार्ट उद्या मी अपलोड करेल, कारण एक पार्ट मध्ये पूर्ण दाखवता येत नव्हतं. आजचा पार्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि फॉलो नक्की करून घ्या.